heading thermometry. Write down next heading thermometry. The branch of heat which deals with measurement of temperature. The branch of heat deals with measurement of temperature. बघा इकडे एकाच फॉर्म्युल्यामध्ये पूर्ण थर्मोमेट्री असते. 4-5 स्केल्स असतात आणि टेम्परेचरचं कन्व्हर्जन एका युनिट मधनं दुसऱ्या युनिट मध्ये करणं हेच म्हणजे काय असतं थर्मोमेट्री. ओके. मग थर्मोमेट्री मध्ये काय असतं दोन क्वांटिटी महत्वाच्या असतात. एक असतं लोअर फिक्स्ड पॉइंट LFP किंवा त्याला आईस पॉइंट म्हणतात. आईस पॉइंट एक महत्वाचा असतो. आईस पॉइंट म्हणजे काय लोअर फिक्स्ड पॉइंट. LFP म्हणजे लोअर फिक्स्ड पॉइंट. ओके. आणि लोअर फिक्स्ड पॉइंट म्हणजे काय ज्या टेम्परेचरला आईसचं कन्व्हर्जन कुणामध्ये होतं वॉटर मध्ये. गॉट इट. किंवा वॉटरचं कन्व्हर्जन कुणामध्ये होतं आईस मध्ये. हा झाला लोअर फिक्स्ड पॉइंट. पुढचा असतो स्टीम पॉइंट. स्टीम पॉइंट म्हणजे काय असतं स्टीम पॉइंट इज नथिंग बट अप्पर फिक्स्ड पॉइंट. अप्पर फिक्स्ड पॉइंट जिथं वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये होतं किंवा स्टीमचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये होतं. हा कोणता पॉइंट झाला अप्पर फिक्स्ड पॉइंट. गॉट इट. मग कोणही स्केल काढू शकतं. तुम्ही स्केल काढू शकता. मी पण स्केल काढू शकतो. समजा डिग्री सेल्सिअस न काय स्केल काढली सांगा. डिग्री सेल्सिअसच्या केस मध्ये आईस पॉइंट म्हणजे लोअर फिक्स्ड पॉइंट कितीला असतो 0. अप्पर फिक्स्ड पॉइंट कितीला असतो 100 आणि त्याने त्याचा सिम्बॉल काय काढला डिग्री सेल्सिअस. मग आता बघा याचा एक फिक्स फॉर्म्युला असतो सिम्बॉल ऑफ युनिट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आणि एक्स ला काय म्हणायचं सिम्बॉल किंवा एक्स ला काय म्हणायचं सिम्बॉल किंवा युनिट ऑफ सिम्बॉल म्हणायचं. त्याला सिम्बॉल ऑफ स्केल किंवा स्केलचा कुठलाही सिम्बॉल. एक्स ला सिम्बॉल ऑफ स्केल. एक्स ला काय म्हणायचं सिम्बॉल ऑफ स्केल. आता फॉर एक्झाम्पल समजा मी तयार केली एखादी स्केल. समजा त्या स्केलचं नाव दिलं मी HBM स्केल. जसं डिग्री सेल्सिअस ची स्केल आहे तसं HBM स्केल मी तयार केली. करू शकतो मी का करू शकत नाही पण कोण ऍक्सेप्ट करणार नाही म्हणून करणार नाही. गॉट इट. HBM स्केलचा हे काय केला मी H सिम्बॉल. गॉट इट. जसं डिग्री सेल्सिअस न केले त्याने त्याचा डिग्री सिम्बॉल ठेवला मी H ठेवला. त्याचा आईस पॉइंट किती आहे 0. मी माझा आईस पॉइंट ठेवला 20H ठेवला. किती ठेवला 20H. लक्षात. आणि मी माझा काय ठेवला समजा 80H माझा कोणता पॉइंट ठेवला हा मी स्टीम पॉइंट. म्हणजे लोअर फिक्स्ड पॉइंट 20H झाला आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट काय झाला 80H. लक्षात. मग आता बघा माझ्या स्केल मध्ये मी एक टेम्परेचर मोजलं. माझ्या स्केल मध्ये ते स्केल मध्ये माझ्या किती आलं होतं 60H आलं होतं. माझ्या स्केल मध्ये किती आलं होतं 60H. पण कोण हे ऍक्सेप्ट करेल का. मी जर म्हणलं राईट डाऊन इन द प्रॉब्लेम टेम्परेचर इज 60H तुम्ही ऍक्सेप्ट करताल का. मग मी काय केलं त्या 60H चं डिग्री सेल्सिअस मध्ये करायचं ठरवलं. मग कसं करणार बघा आता फॉर्म्युल्यात व्हॅल्यू ठेवायच्या. डिग्री सेल्सिअस घेऊ सिम्बॉल म्हणजे डिग्री सेल्सिअस मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट किती असतो डिग्री सेल्सिअसचा 0 अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट डिग्री सेल्सिअसचा 100 मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 0 इक्वल्स टू. आता माझा सिम्बॉल बघूयात. माझ्यासाठी किती आहे एक्स म्हणजे सिम्बॉल ऑफ स्केल आहे तो माझा किती आहे 60 मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट किती आहे 20 अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट 80 मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 20 म्हणजेच किती आलं हे डिग्री सेल्सिअस बाय 100 इज इक्वल्स टू 60 मायनस 20 किती रे 40 अपॉन 80 मायनस 20 60. हे 0 कॅन्सल. त्याच्यानंतर काय कॅन्सल होईल हे 2 आणि हे किती येईल 3 म्हणजे 100 इकडे गेलं
म्हणजेच हे किती आलं, डिग्री सेल्सिअस इज इक्वल्स टू 200/3. म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये व्हॅल्यू किती असेल, 200/3. 200/3च ना, 100 इकडे आलं, 200/3. ओके, 200/3 म्हणजे किती असतं, 1 3 3 1 3 3 2 7 3 4 12 3 15 3 संग 18 20 उरले, 66.6 डिग्री सेल्सिअस. म्हणजे बघा असं कन्वर्ट करता येतं. मग कन्वर्ट करायचा एकच फॉर्म्युला असतो, कोणता, सिम्बॉल मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग अशा ज्या एचबीएम स्केल येतात, म्हणजे अशा ज्या म्हणजे ऍक्सेप्टेड स्केल नाही, ह्याला फॉल्टी स्केल म्हणतात. काय म्हणतात ह्याला, फॉल्टी स्केल. मग ह्याच्यावरती प्रॉब्लेम येत असतात. फॉल्टी स्केलची एवढी एवढी रीडिंग आहे, तर त्याचं डिग्री सेल्सिअस मध्ये व्हॅल्यू काय असेल. गॉट इट, आलं लक्षात. या फॉर्म्युल्याचा यूज कसा करायचा फॉल्टी स्केल मध्ये आलं, परत एकदा सांगतो, नीट बघा. काय आहे, आईस पॉइंट म्हणजे लोअर फिक्स्ड पॉइंट, म्हणजे ज्या टेम्परेचरला आईसचं कन्व्हर्जन वॉटर किंवा वॉटरचं आईस होतं. त्याच्यानंतर स्टीम पॉइंट, स्टीम पॉइंट अप्पर फिक्स्ड पॉइंट, म्हणजे ज्या पॉइंटला वॉटरचं स्टीम, स्टीमचं वॉटर. फॉर्म्युला असतो x मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मग आता मी x म्हणजे काय असतं, सिम्बॉल ऑफ स्केल, जी स्केल यूज करणार आहोत त्याचा सिम्बॉल. मी एक साधी स्केल तयार केली. तुम्हाला डिग्री सेल्सिअस आणि केल्विन जास्त माहित आहे, फॅरानीट पण थोडीफार माहित आहे. मग आता बघा, एचबीएम स्केल, मी माझी स्केल तयार केली, त्याचा सिम्बॉल काय ठेवला, H. 20H माझा काय झाला, लोअर फिक्स्ड पॉइंट आईस पॉइंट, आणि 80H काय झाला, स्टीम पॉइंट. आणि असंच मी एक्सपेरिमेंट करताना मेजरमेंट केलं, माझं मेजरमेंट आलं 60H. मग मी 60H चं कन्व्हर्जन कुणामध्ये करणार, 60H चं डिग्री सेल्सिअस. कसं करणार, युजिंग दिस फॉर्म्युला. ठेवणार व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट डिग्री सेल्सिअसचा 0, अप्पर फिक्स्ड पॉइंट 100 मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 0 इज इक्वल्स टू. आता इकडं कुणासाठी, आता माझ्यासाठी सिम्बॉल ऑफ स्केल. सिम्बॉल ऑफ स्केल म्हणजे आपली व्हॅल्यू 60H, 60 मायनस 20 लोअर फिक्स्ड पॉइंट अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट 80 मायनस 20. कॅल्क्युलेशन केले, आन्सर आलं 66.6 डिग्री सेल्सिअस. गॉट इट. अरे हाय ना, फर्स्ट राईट डाऊन दिस वन, हे लिहा इतकं. झालं ओव्हर. हा चला लिहा पटपट. स्केल लिहा, डिग्री सेल्सिअस. आता उगा नाव लिहित बसू नका, माहितच असते आपल्याला. डिग्री सेल्सिअस सिम्बॉल पण लिहा, डिग्री सेल्सिअस तुमचं तुम्ही लिहा. लोअर फिक्स्ड पॉइंट किती असतो डिग्री सेल्सिअसचा, किती असतो, 0. अप्पर फिक्स्ड पॉइंट किती असतो, 100. दुसरं लिहा, केल्विन. केल्विन के, सिम्बॉल काय असतो केल्विनचा, के. लोअर फिक्स्ड पॉइंट केल्विनचा किती असतो, 273.15. अप्पर फिक्स्ड पॉइंट 373.15. पण कॅल्क्युलेशन मध्ये ते 0.15 घेत जाऊ नका. ओके, फक्त 273 आणि 373. पुढे चला, फॅरानीट. फॅरानीट स्पेलिंग इथे आहे ना, FAHRENHEIT. लय विचित्र स्पेलिंग आहे फॅरानीटचं. एफ. लोअर फिक्स्ड पॉइंट किती असतो, 32. अप्पर फिक्स्ड पॉइंट किती, 212, 212. पुढचं लिहा, रेमुरार. REAUMUR.
त्याचा सिम्बॉल लिहा आर, कॅपिटल आर. लोअर फिक्स्ड पॉइंट माहित आहे कोणाला? 0. अप्पर फिक्स्ड पॉइंट 80. लोअर फिक्स्ड पॉइंट 0, अप्पर फिक्स्ड पॉइंट 80. लास्ट रँकिन, रँकिन RANKINE, रँकिन सिम्बॉल RA, त्याचा 492 आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट 672. इकडे एक ही करून टाका डिव्हिजन म्हणून. आणखी एक डिव्हिजन म्हणजे अप्पर फिक्स्ड पॉइंट आणि लोअर फिक्स्ड पॉइंट मधला डिफरन्स. म्हणजे किती डिव्हिजन असतात अप्पर आणि लोअर मध्ये? 0 ते 100 किती असतील? 100. 273 ते 373 100. 32 ते 212 180. 0 ते 80 80. 492 ते 672 किती? 180. झालं? झालं का? हो की नाही? आता सगळ्यांचं लिहून टाका शेवटी. लोअर फिक्स्ड पॉइंट आता पहिल्याच डिग्री सेल्सिअस -0 अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट किती असतो डिफरन्स? 100 इज इक्वल्स टू दुसऱ्याचं केल्विन सिम्बॉल मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 273.15 अपॉन डिफरन्स 100 इक्वल्स टू तिसरं फॅरानेट -32 अपॉन डिफरन्स 180 मायनस 180 इक्वल्स टू तिसरं रेमुरार R-0 अपॉन खालती डिफरन्स 80. पुढचं कोण राहील आता? रँकिन RA -492 अपॉन 180 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. बघा सगळा कार्यक्रम एकाच फॉर्म्युल्यावर आहे. सिम्बॉल अपॉन लोअर फिक्स्ड पॉइंट अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. लिहिलं? याचे प्रॉब्लेम्स आता चला. 40 फॅरानेट इज इक्वल्स टू 40 फॅरानेट इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क रँकिंग. Fahrenheit is equals to question mark ranking. 40 Fahrenheit is equals to question mark ranking. चला करा पटकन. कसं ठेवायचं कळलं? 40 फॅरानेट. फॅरानेटचं घ्या सिम्बॉल म्हणजे किती? 40 मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 32 अपॉन डिफरन्स किती असतो? 180 इज इक्वल्स टू रँकिन. रँकिनचा सिम्बॉल RA मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट रँकिनचा किती? 492 अपॉन सिम्बॉल किती? 100 सॉरी अपॉन डिफरन्स 180 कॅन्सल. 40 मायनस 32 किती? 8 इज इक्वल्स टू RA मायनस 492. हे इकडे आलं 492 प्लस 8 500. सो रँकिन मध्ये किती येईल ते? 500. हे चालू सर्वांचं? अरे हा या ना. राईट डाऊन नेक्स्ट. At what temperature degree Celsius and Fahrenheit, at what temperature degree Celsius and Fahrenheit are same? हो माहित आहे. कर तिथं. तुलाही माहित आहे मलाही माहित आहे. -40. आता काय करायचं? असं कुठलेही सेम म्हणले तर काय करायचं? त्याच्याऐवजी एकच सिम्बॉल पकडायचं. फॅरानेट आणि कुठलं दुसरं? डिग्री सेल्सिअस. त्याला एकच सिम्बॉल पकडा T काहीतरी. ओके. मग लिहा फॅरानेट साठी T - 32 अपॉन डिफरन्स 180 इक्वल्स टू डिग्री सेल्सिअस ला T - 0 अपॉन 100. हे कॅन्सल.
हे किती येईल 9. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5t मायनस 5 दुनी 10 ला 0, हातच्या लेख 5 त्रिक 15 आणि 1 16 इक्वल्स टू 90. मग काय झालं, हे 160 इकडे आलं. 5t मायनस 90 इज इक्वल्स टू 160. 5t मायनस 90 किती, मायनस 4t इज इक्वल्स टू 160. सो t इक्वल्स टू किती आलं, मायनस 4t. म्हणजेच मायनस 40 डिग्री सेल्सिअस आणि मायनस 40 फॅरनहाइट या दोघांच्या व्हॅल्यू काय असतात, सेम. येस ऑर नो? अरे हा आहे ना. नेक्स्ट राइट, ड्रॉ द ग्राफ बिटवीन. तुमच्या मनावर काढूत, कुणामधला काढायचा, डिग्री सेल्सिअस फॅरनहाइट, फॅरनहाइट केल्विन, कुणामधला काढायचा. पण एक्झामला जास्त विचारतात डिग्री सेल्सिअस फॅरनहाइट मधला, मग तेच काढू. चला, ड्रॉ द ग्राफ बिटवीन. जे एक्झामला विचारतात तेच करू, हो काय तर वेगळं नको. ड्रॉ द ग्राफ बिटवीन डिग्री सेल्सिअस अँड फॅरनहाइट. फॅरनहाइट अँड डिग्री सेल्सिअस काय किलो, डिग्री सेल्सिअस वर्सेस फॅरनहाइट घेतलं का फॅरनहाइट वर्सेस डिग्री सेल्सिअस? फॅरनहाइट म्हणजे डिग्री सेल्सिअस y ऍक्सिस वर, फॅरनहाइट x ऍक्सिस वर. आणि फॅरनहाइट वर्सेस डिग्री सेल्सिअस घेतलं तर फॅरनहाइट y ऍक्सिस वर, डिग्री सेल्सिअस x ऍक्सिस वर. काढा चला पटकन. ग्राफ कसं काढणार, डिग्री सेल्सिअस वर्सेस फॅरनहाइट. चला आधी इक्वेशन तयार करा. डिग्री सेल्सिअस मायनस 0/100 इज इक्वल्स टू फॅरनहाइट मायनस 32 अपॉन खालती किती येईल 180. ओके, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 5, हे 9. मग डिग्री सेल्सिअस इज इक्वल्स टू, हे या साइडला गेलं 5 अपॉन 9, हे 5/9 इंटू आतमध्ये फॅरनहाइट मायनस 32. 5/9 मायनस फॅरनहाइट मायनस 32. पहिला कसं लिहिता येईल, डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू 5/9 फॅरनहाइट मायनस 5/9 इंटू 32. 5/9 इंटू 32 ची व्हॅल्यू किती येते रे, केलंय कोण, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 9 3 9, 9 2 18, 9 3 27, 27 28 19 30 31 32, 5 उरले 9 5 45, 5 उरले 9 5 45, 5 5 25 ला 5, हातच्या 2 25 2 27 ला 7, हातच्या आले 2, 5 3 15 16 17, 17.75. तेच येते ना, मायनस 17.75. असं इक्वेशन आलं सर्वांचं. अरे हा आहे ना. मग जनरल इक्वेशन कुणाचं झालं पोरांनो, y इज इक्वल्स टू mx मायनस c. म्हणजे y ऍक्सिस वर कोण येणार, डिग्री सेल्सिअस, x ऍक्सिस वर कोण येणार, फॅरनहाइट, c इंटरसेप्ट हा वाला, आणि स्लोप किती येणार 5/9. चला आता ड्रॉ करा ग्राफ. x ऍक्सिस y ऍक्सिस जसं ठरलंय तसं काढायचं. y ऍक्सिस वर डिग्री सेल्सिअस, x ऍक्सिस वर फॅरनहाइट, c इंटरसेप्ट बघायचं. आता चला सांगा, c इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, आणि c इंटरसेप्ट ऑलवेज ऑन विच ऍक्सिस, y ऍक्सिस. y ऍक्सिस वर द्या, इथं द्या, इथं द्या, इथं द्या. कसं देणार, मायनस 17.75. आता इथून लाईन सेकंड क्वाड्रंटला न्यायची का फर्स्ट क्वाड्रंट, कशावर न ठरवायचं, स्लोप. स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट की सेकंड, फर्स्ट क्वाड्रंटला न्या. म्हणजे दिस इज द ग्राफ बिटवीन डिग्री सेल्सिअस वर्सेस फॅरनहाइट. आणखी संपला नाही ग्राफ. आता हा पॉइंट बघा, या पॉइंटला डिग्री सेल्सिअस ची व्हॅल्यू किती असेल, 0. अरे हा आहे ना. मग 0 डिग्री सेल्सिअसला कितीतरी फॅरनहाइट असेल, असेल की नाही. मग 0 डिग्री सेल्सिअसला किती फॅरनहाइट असतं, किती 32. अरे हा आहे ना. समजतंय ना कसं काढायचं,
0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला हाऊ मच फॅरानेट. गॉट इट. मग सिम्बॉल मध्ये ठेवायचं. सिम्बॉल म्हणजे 0 मायनस 0 अपॉन 100 इज इक्वल्स टू एफ मायनस 32 अपॉन खाली किती 180. हे 180 इकडे जाऊन किती होऊन जाईल 0 म्हणजेच एफ मायनस 32 इज इक्वल्स टू 0 म्हणजे फॅरानेट मध्ये किती व्हॅल्यू होईल ती 32. लक्षात. मग हा जो इंटरसेप्ट असेल हा इंटरसेप्ट कितीवर असेल 32. दिस इज द करेक्ट ग्राफ बिटवीन डिग्री सेल्सिअस वर्सेस फॅरानेट. ओरिजिन. हेच आन्सर किती जणांचं आलं होतं? रेज युअर हँड. व्हेरी गुड. झालं? समजलं? डिग्री सेल्सिअस वर्सेस फॅरानेट आला का ग्राफ सर्वांचा? हो की नाही? आणखी एक काढा बरं. फॅरानेट वर्सेस केल्विन. फॅरानेट वर्सेस केल्विन. हे ज्यांना नाही कळालं त्यांच्यासाठी रिपीट करतो परत एकदा बघा. ज्यांना नाही कळला त्यांनी, ज्यांना कळला ते पुढचा करा. डिग्री सेल्सिअस वर्सेस फॅरानेटचा काढायचा आहे. व्हॅल्यू सिम्बॉल मध्ये आता माइंड मध्ये ठेवायचं. पहिल्यांदा जो म्हणतात तो वाय ऍक्सिस वर असतो आणि सेकंड टाइम जो लिहिलेला असतो तो एक्स ऍक्सिस वर असतो. मग डिग्री सेल्सिअस वाय ऍक्सिस वर, फॅरानेट एक्स ऍक्सिस वर. मग कसं केलं मी इक्वेशन? मग काय आहे आपलं सिम्बॉल मायनस सिम्बॉल मायनस कट केलं का लोअर फिक्स्ड पॉइंट सिम्बॉल डिग्री सेल्सिअस मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 0 अपॉन डिफरन्स. डिफरन्स किती 100 इज इक्वल्स टू फॅरानेट साठी फॅरानेट मायनस सिम्बॉल फॅरानेट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 32 अपॉन डिफरन्स. डिफरन्स किती 180. हे कॅल्क्युलेशन केले. हे 5 हे 9. हे या साइडला गेलं 5/9 इंटू फॅरानेट मायनस 32. पण डिग्री सेल्सिअस इज इक्वल्स टू हे मध्ये मल्टिप्लाय केलं 5/9 फॅरानेट मायनस 5/9 इंटू 32. इथं कॅल्क्युलेशन केले 5/9 इंटू 32 17.75. हे किती आले मायनस 17.75. संपलं. इक्वेशन मध्ये प्लेस केलं y इज इक्वल्स टू mx मायनस सी. आता नीट बघायचं y ऍक्सिस वर कोण आहे डिग्री सेल्सिअस. लिहून टाकलं y ऍक्सिस वर डिग्री सेल्सिअस. एक्स ऍक्सिस वर कोण आहे फॅरानेट. एक्स ऍक्सिस वर फॅरानेट. कधीही स्ट्रेट लाईनचा ग्राफ असेल तर आधी सी इंटरसेप्ट काढायचा आणि माइंड इट सी इंटरसेप्ट ऑलवेज ऑन द y ऍक्सिस. सी इंटरसेप्ट नेहमी कुणावर असतो y ऍक्सिस. आता इथं बघायचं सी इंटरसेप्ट हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह, कारण मायनस आहे हे मायनस 17.75. निगेटिव्ह साइन व्हॉट इंडिकेट्स ऑन निगेटिव्ह y ऍक्सिस. मग निगेटिव्ह y ऍक्सिस वरी पॉझिटिव्ह y ऍक्सिस, खाली निगेटिव्ह y ऍक्सिस. मग किती असेल निगेटिव्ह y ऍक्सिस वर मायनस 17.75. मायनस 17.75. लक्षात. बस ग्राफ ड्रॉ केला. आता कसा ग्राफ ड्रॉ केला? आता स्लोपला बघायचं. स्लोप काय आहे पॉझिटिव्ह. स्लोप पॉझिटिव्ह असेल तर इथून लाईन कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेली फर्स्ट क्वाड्रंट. हा झाला ग्राफ. पण इथं एक इंटरसेप्ट व्हायलाय. गॉट इट. मग ह्या कुठल्या ऍक्सिस वर इंटरसेप्ट व्हायलाय? फॅरानेट ऍक्सिस वर. मग फॅरानेट ऍक्सिस वर इंटरसेप्ट झाल्यास इथं डिग्री सेल्सिअस ची व्हॅल्यू किती असेल 0. मग डिग्री सेल्सिअस ची व्हॅल्यू 0. 0 डिग्री सेल्सिअसला किती फॅरानेट असतं 32. व्हॅल्यू ठेवून बघितलो मी. इथं कॅल्क्युलेशन करून बघितले. डिग्री सेल्सिअस 0 मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 0 अपॉन डिफरन्स 100 इक्वल्स टू फॅरानेट मायनस 32/180. हे इकडे 180 0 इंटू एनिथिंग 0. f मायनस 32 इक्वल्स टू 0. सो f इज इक्वल्स टू किती आलं 32. समजलं? म्हणजे 32 फॅरानेटला किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. म्हणून हा इंटरसेप्ट किती झाला 32. लक्षात. पुढचा ग्राफ आला का? आय थिंक असाच ग्राफ आला वाटतं. सेम असाच ग्राफ आला, फक्त व्हॅल्यू डिफरंट आल्या असतील. हो की नाही? चला कोण वर्सेस कोण काढलाय ग्राफ तुम्ही? केल्विन वर्सेस फॅरानेट का फॅरानेट वर्सेस केल्विन? फॅरानेट वर्सेस केल्विन.
ओके 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 दादू, नो प्रॉब्लेम. हा चला पटपट सांगा, आता तुम्ही सांगायचं मी लिहायचं फक्त. हा चला, फॅरानेट वर्सेस केल्विन. फॅरानेटचं इक्वेशन सांगा. F minus 32 upon 180 is equals to केल्विनचं सांगा. K minus 273 upon 100. अरे हा आहे ना, रिस्पॉन्स देता. 0 0 काय होईल, कॅन्सल. हे 2 पंचे 10, 2 9 18. जे F minus 32 equals to हे त्या साईडला गेलं 9/5. K मायनस किती आलं, 273. ओके नाही. मग F इज इक्वल्स टू, कारण आपल्याला फॅरानेट वाय ऍक्सिस वर पाहिजे म्हणून एकटं ठेवायचं F ला. -32 तिकडे जाऊन काय करू, +32. पण त्याच्या आधी इथलं संपून घेऊ. 9/5 केल्विन मायनस 9/5 इंटू 273. हे -32 तिकडे जाऊन किती होईल, +32. अरे हा या ना, हे कॅल्क्युलेशन काय आले मला सांगा, आता मी करत बसणार नाही. F is equals to 9/5 केल्विन प्लस का मायनस, -459. पॉइंट काय, 0.4. इथपर्यंत आले का सगळे. अरे हा या ना. हा आता खाली लावायचं, खाली असंच इक्वेशन लावायचं कधी पण. y is equals to mx मायनस c ऐवजी प्लस c लावा, काय फरक पडत नाही. y is equals to mx प्लस c. आता खूप व्यवस्थित करायचं, असा ग्राफ काढून ठेवायचा y चा आणि x चा. ओके, असं वरी बघायचं. y ऍक्सिस वर कोण आहे, f. लिहून टाकायचं y ऍक्सिस वर कोण आहे, f. लक्षात. पुढे बघायचं x ऍक्सिस वर कोण आहे, केल्विन. x ऍक्सिस वर कोण आहे, केल्विन. हा स्लोप, स्लोप म्हणजे किती झाला, 9/5. स्लोप किती झाला, 9/5. आणि यू नो दॅट स्लोप म्हणजे कुणाची व्हॅल्यू असते, टॅन थिटाची. चला आता सी इंटरसेप्ट बघा. हा सी इंटरसेप्ट प्लस आहे की मायनस आहे. सी इंटरसेप्ट ऑलवेज ऑन विच ऍक्सिस, एक्स और वाय. मग मायनस वाय वर की प्लस वाय वर. कसं कळलं तुम्हाला, सी ची व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह. म्हणून मायनस वाय ऍक्सिस वर किती किती, -459.4. आता इथून एक तर लाईन आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटला नेता येते किंवा सेकंड क्वाड्रंटला. ते कुणावरनं ठरवायचं, स्लोप. स्लोप काय आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, +9/5 आहे. मग लाईन कुठल्या क्वाड्रंटला गेली, फर्स्ट क्वाड्रंटला. गॉट इट. अरे हा या ना. आणखी एक विसरलं तुम्ही, इथलं काढली का व्हॅल्यू. हा चला, इथं किती केल्विन आहे, म्हणजे इथं 0 फॅरानेट असेल. अरे हा या ना, हो की नाही. कारण फॅरानेट वाय ऍक्सिस वर, मग एक्स ऍक्सिस वर फॅरानेटची व्हॅल्यू किती असेल, 0 फॅरानेट. मग 0 फॅरानेटला हाऊ मच केल्विन, 0 फॅरानेटला हाऊ मच केल्विन करू तर आपण. 0 फॅरानेटला हाऊ मच केल्विन. मग चला इक्वेशन लिहा. 0 मायनस 32 अपॉन 180 इक्वल्स टू केल्विन मायनस 273 अपॉन 100. आहे ना, बरोबर का. मग काय येईल, हे 0 0 कॅन्सल. हे किती येईल, 5. हे किती येईल, 9. कॅल्क्युलेशन करा, ह्याच्यातनं केल्विन इलिमिनेट करा. हेच येतं का बघा, केल्विन मध्ये हेच येतं का, 255.3. हेच येतं का. मी कॅल्क्युलेशन करत बसत नाही. 255.3 म्हणजे हे लिहा, 255.3. मी एक का व्हॅल्यू काढायलो सांगतो, ह्याचं रिझन. इथल्या व्हॅल्यू का काढत आहे मी, तर त्याचं रिझन असं आहे, कधी कधी हेच दोन ग्राफ देतात ऑप्शन मध्ये, ह्या आणि ह्या व्हॅल्यू डिफरंट देतात. मग समजा ह्या व्हॅल्यूच नसतील, ह्या व्हॅल्यूज दिलेल्या नसतील, तर तुम्हाला हे काढत बसायची गरज नाही. आणि ह्या व्हॅल्यू दिलेल्या असतील, तर समजा 4ही ग्राफ असेच दिले, फक्त ह्या व्हॅल्यू डिफरंट दिल्या, ह्या व्हॅल्यू डिफरंट दिल्या, तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स करावेच लागतात. लक्षात कसं करायचं, ते ग्राफ काढायचं समजलं. एक तर ग्राफ विचारला जातो, म्हणजे आता रविवारच्या एक्झामला नीट बघा कसं केलं ते. फॅरानेट वर्सेस केल्विन. मी असं मोठ्या एक्झामला कशाला म्हणू, आपल्या कॉलेजच्या एक्झाम मध्ये वगैरे विचारले जातात, करता आलं पाहिजे. फॅरानेट वर्सेस केल्विन. पटपट फॅरानेटचं इक्वेशन लिहायचं, F minus 32/180. केल्विनचं इक्वेशन K minus 273/100. हे 0 0 कॅन्सल. हाफ 18 च्या 9, 10 च्या हाफ 5. हे इकडे गेलं 9/5 K minus 273. -32 ला तिकडे नेऊन टाकू, +32. 9/5 न मध्ये मल्टिप्लाय. 9/5 K minus 9/5
कॅल्क्युलेशन किती येते व्हॅल्यू -459.4. मग आता बघा हे जनरल इक्वेशन कोणाचं झालं y इक्वल्स टू mx प्लस c. y ऍक्सिस वर फॅरानाइट, y ऍक्सिस वर फॅरानाइट, x ऍक्सिस वर केल्विन, x ऍक्सिस वर केल्विन. c इंटरसेप्ट कुठं आहे मायनस, c इंटरसेप्ट कुठं आहे मायनस 459.4. मग आता तिथून पुढे स्लोप बघायचा, स्लोप पॉझिटिव्ह म्हणून लाईन कोणत्या क्वाड्रंटला फर्स्ट. पण ऑन केल्विन ऍक्सिस फॅरानाइटची व्हॅल्यू किती असेल 0. मग 0 फॅरानाइटला आपल्याला काय शोधावं लागेल किती केल्विन. मग कसं शोधणार 0 मायनस 32, कारण केल्विनची व्हॅल्यू माहित आहे 0 मायनस 32 अपॉन 180 डिफरन्स इज इक्वल्स टू केल्विन मध्ये केल्विन मायनस 273 अपॉन डिफरन्स. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. सो केल्विन किती आलं 255.3, म्हणजे ह्या पॉइंटला किती केल्विन असेल 255.3. गॉट इट. सो राइट डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम. A faulty thermometer marked at म्हणजे जसं मी HBM स्केलचा घेतला होता तसा प्रॉब्लेम फॉल्टी थर्मोमीटरचा. A faulty thermometer marked at 5 degree Celsius and 95 degree Celsius. 5 degree Celsius and 95 degree Celsius measures temperature 59 degree Celsius. Measures temperature 59 degree Celsius. Find actual temperature in degree Celsius. Find actual temperature in degree Celsius. किती आलं 60. सगळ्यांचं तेच आलं का मी करणार पण नाही. चला फॉल्टी थर्मोमीटर न किती मेजर केलंय 59. मग 59 मायनस त्याचा लोअर फिक्स्ड पॉइंट किती आहे किती 5 अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट किती आहे 95 मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 5 इज इक्वल्स टू कशात कन्वर्ट करा म्हणलंय डिग्री सेल्सियस मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट 0 अपॉन अप्पर फिक्स्ड पॉइंट 100. कॅल्क्युलेशन करा यू विल गेट डिग्री सेल्सियस मध्ये किती व्हॅल्यू 60. गॉट इट. नेक्स्ट हेडिंग राईट डाउन स्टार करून घ्या. जनरल मेथड for measuring temperature. General method for measuring temperature. General method for measuring temperature. So T is equals to xt minus x0 upon xt minus x0 upon x100 minus x0 into 100 degree Celsius. ब्लॉक करा ह्या फॉर्म्युलेला. T is equals to xt minus x0 upon x100 minus x0 into 100 degree Celsius. राईट डाउन खाली लिहा xt एरो करून लिहा xt एरो करून लिहा क्वांटिटी ऍट t डिग्री सेल्सियस. क्वांटिटी ऍट t डिग्री सेल्सियस x0 क्वांटिटी ऍट आइस पॉइंट आणि x100 क्वांटिटी ऍट स्टीम पॉइंट.
आणखी एक लिहा, आणखी एक फॉर्म्युला, TK इज इक्वल्स टू 273 x अपॉन XTR केल्विन. सांगतो सगळं, लिहा आधी. 273 इंटू x अपॉन XTR केल्विन. खाली लिहा x अपॉन XTR, याचं युनिट केल्विन, वरच्याचं युनिट कशामध्ये होतं, डिग्री सेल्सिअस. खाली लिहा XTR क्वांटिटी ॲट ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. XTR क्वांटिटी ॲट ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. आणि X क्वांटिटी ॲट T केल्विन, क्वांटिटी ॲट T केल्विन. बघा इकडे आता क्वांटिटी ॲट T केल्विन. तुम्हाला काही प्रॉब्लेम असे येतात, रेजिस्टन्स, प्रेशर, बघितलेत ना प्रॉब्लेम. द रेजिस्टन्स इज 10 ओहम, ॲट आईस पॉइंट 2 ओहम, ॲट स्टीम पॉइंट 20 ओहम, असं लाईक दॅट. किंवा प्रेशर, प्रेशरच्या कुठलं तरी प्रेशर देतात, कुठल्या तरी टेम्परेचरचं, त्याची 0 ला आईस पॉइंटला व्हॅल्यू देतात, 100 ला. ते प्रॉब्लेम बघितलं की तुम्हाला कळून जाईल. फक्त तुम्ही जे काही सबस्टिट्यूट कराल त्याचं येणारा आन्सर कशामध्ये येईल, तुमचं डिग्री सेल्सिअस. पण डिग्री सेल्सिअस मध्ये आलेला आन्सर ज्याच्यामध्ये विचारले त्याच्यामध्ये काय करायचं, कन्वर्ट. आणि ट्रिपल पॉइंट न जर क्वेश्चन आला तर ह्याचा आन्सर कशामध्ये येत असतं, केल्विन. याचा सिंपल फॉर्म्युला आहे, TK इज इक्वल्स टू 273 x अपॉन XTR केल्विन. x म्हणजे काय, क्वांटिटी ॲट T केल्विन, क्वांटिटी ॲट T केल्विन. आणि XTR म्हणजे काय, क्वांटिटी ॲट ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. गॉट इट. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारत नाहीत, पण ह्याच्यावरती विचारतात, आणि एकदम सिंपल क्वेश्चन असतात. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. ओके, सो राईट डाऊन वन क्वेश्चन. At constant volume, gas thermometer shows pressure reading of 50 centimeter and 90 centimeter of Hg. 50 centimeter and 90 centimeter of Hg at 0 degree Celsius and 0 degree Celsius and 100 degree Celsius and 100 degree Celsius. What is temperature of gas in Fahrenheit? In Fahrenheit, if pressure is 60 centimeter of Hg. चला करा पटकन. T is equals to quantity at 100 T degree Celsius. T degree Celsius ला किती म्हणले, 60 सेंटीमीटर ऑफ Hg. म्हणजे T डिग्री सेल्सिअस ला 60 मायनस क्वांटिटी ऍट 0. 0 ला किती आहे, 0 ला किती आहे 80, 50 मायनस क्वांटिटी ऍट 100. 100 ला किती आहे, किती 90 मायनस 0 ला किती आहे 50 इंटू 100 डिग्री सेल्सिअस. कळलं काय ठेवायचं ते.
एक्सटी म्हणजे काय ठेवायचं, क्वांटिटी ऍट टी डिग्री सेल्सिअस, जे टेम्परेचर काढायचे ते. मग टी डिग्री सेल्सिअसला किती राईज झालंय म्हणलंय, 60 सेंटीमीटर ऑफ Hg. 60 मायनस x0 क्वांटिटी ऍट 0 डिग्री सेल्सिअस दिलंय ते ना, 0 ला 100 ला. 0 ला किती दिलंय 50 आणि 100 ला किती दिले 90. मग तेच खाली डिफरन्स 90 मायनस 50 इंटू 100 कॅल्क्युलेशन करा. 10 अपॉन 90 मायनस 50 40 इंटू 100 डिग्री सेल्सिअस. 0 0 कॅन्सल. सो 100 बाय 4 किती आलं 25 डिग्री सेल्सिअस. पण त्यांना आन्सर कशात विचारले, फॅरानाइट. करता येईल कन्वर्ट सर्वांना. पटकन कसं करायचं, 25 मायनस 0 अपॉन डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स किती 100. फॅरानाइटचा F मायनस 32 अपॉन डिफरन्स किती 180. हे किती येईल 5. हे किती 9. हे 5 5 25. हे 9 5 45. माय इज इक्वल्स टू F मायनस 32. सो F इज इक्वल्स टू 45 प्लस 32 म्हणजेच किती येईल हे 77 फॅरानाइट. हे झालं सर्वांचं आन्सर. अरे हा या ना, हो की नाही, समजलं थर्मोमेट्री, समजलं का. चला जनरलाइज्ड फॉर्म्युला सांगा, काय असतो जनरलाइज्ड फॉर्म्युला, पटपट बोला आता. असं बोला, याचा नाही, पहिल्यापासून बघू. जनरलाइज्ड फॉर्म्युला बोला. सिम्बॉल मायनस फिक्स्ड पॉइंट अपॉन अपर फिक्स्ड पॉइंट मायनस लोअर फिक्स्ड पॉइंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हा पटपट सांगायचं. डिग्री सेल्सिअस असं सांगायचं 0 100 आणि डिफरन्स एक सांगायचा 0 100 100 असं. हा चला, डिग्री सेल्सिअसचा 0 100 100, केल्विनचा 373 100, केल्विन नंतर फॅरानाइटचा 32 180 212 180 झालं फॅरानाइटचा. त्याच्यानंतर रेमुरारचा 0 80 80, रँकिनचा 4 हा हा आणि डिफरन्स किती 180. आलं इतकं. रेमुरार आणि रँकिन खूप रेअरली यूज करत असतात, पण त्याच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांचे पण तुम्हाला लोअर फिक्स्ड पॉइंट आणि अप्पर फिक्स्ड पॉइंट माहित असले पाहिजे. हा इकडे सांगा टी डिग्री सेल्सिअस मध्ये हा काय फॉर्म्युला, xt मायनस x0 अपॉन x100 मायनस x0 इंटू 100 डिग्री सेल्सिअस. येणार आन्सर कशामध्ये येणार, डिग्री सेल्सिअस. ज्याच्यामध्ये विचारले त्याच्यामध्ये काय करायचं, कन्वर्ट. लक्षात. लास्ट एक केल्विन मधलं सांगा, 273 इंटू x अपॉन xtr केल्विन. x म्हणजे क्वांटिटी ऍट टी केल्विन, xtr म्हणजे क्वांटिटी ऍट ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. लक्षात. याच्या पलीकडे थर्मोमेट्री काहीच विचारली जात नाही. ओके, राईट डाऊन नेक्स्ट टॉपिक, थर्मल एक्सपान्शन. थर्मल एक्सपान्शन. Write down. The substance when, write down next heading, thermal expansion. The substance when heated it expands. It expands. ब्रॅकेट मध्ये लिहा अल्फा पॉझिटिव्ह. ब्रॅकेट मध्ये लिहा अल्फा पॉझिटिव्ह. अल्फा माहित असेल सर्वांना, काय असतो, लिनियर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन. and substances like cast iron, comma bismuth, comma rubber, etc. are contract.
अल्फा काय असला पाहिजे, निगेटिव्ह. फर्स्ट हेडिंग लिहा आता त्याच्यामध्ये. आता आपल्याला तिघांचं एक्सपान्शन पाहायचंय. दोघांचं, एकाचं तर झालं एक्सपान्शन ऑफ सॉलिड लिक्विड. गॅस तर आपण फिनिश केलंय, त्याच्यामुळे फक्त एक्सपान्शन ऑफ सॉलिड आणि एक्सपान्शन ऑफ काय पाहायचंय, लिक्विड. लक्षात सोरायट. एक्सपान्शन इन सॉलिड, एक्सपान्शन इन सॉलिड. बघा इकडे आता एक्सपान्शन इन सॉलिड. तीन टाइपचे एक्सपान्शन असतात. पहिलं एक्सपान्शन असतं लिनियर एक्सपान्शन, दुसरं असतं एरियल एक्सपान्शन आणि तिसरं असतं क्युबिकल एक्सपान्शन. म्हणजे 3 डायमेन्शनल, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. पहिलं बघूयात लिनियर एक्सपान्शन. पहिलं बघूयात लिनियर एक्सपान्शन. बघा इकडे एकदम सोपं असतं. काय असतं लिनियर एक्सपान्शन म्हणजे एक कुठला तरी रॉड आहे. ओके, हा कुठला तरी काय आहे, रॉड आहे. आता सगळं आपण जे काही स्टडी करणार आहे ते पॉझिटिव्ह म्हणजे अल्फा पॉझिटिव्ह बद्दल स्टडी करणार आहेत. म्हणजे त्याला हिट केलं की इट विल काय व्हायला पाहिजे, एक्सपांड. गॉट इट. इनिशियल लेंथ एल पकडून, इनिशियल लेंथ एल पकडून. ओके, आणि समजा ह्याचं टेम्परेचर राईज केलं, टेम्परेचर काय केलं, राईज बाय काय केलं, डेल्टी ने टेम्परेचर राईज केलं. ओके, टेम्परेचर डेल्टी ने राईज केल्यामुळं ह्याच्यामध्ये थोडीशी लेंथ वाढली. ही वाढलेली लेंथ काय पकडूयात, डेल एल. थोडीशी लेंथ इन्क्रीज झाली, ही इन्क्रीज झालेली लेंथ काय पकडूयात, डेल एल. गॉट इट. मग फायनल लेंथ काय झाली ह्याची, फायनल लेंथ इज एल डॅश. फायनल लेंथ काय पकडूयात, एल डॅश. एल डॅश कोणती लेंथ झाली, फायनल लेंथ. मग ह्याचा जो कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असतो अल्फा, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन जो अल्फा असतो, तो अल्फा असतो चेंज इन लेंथ अपॉन लेंथ अपॉन चेंज इन टेम्परेचर. चेंज इन लेंथ अपॉन लेंथ होल अपॉन डेल्टी. गॉट इट. मग आता मला सांगा बरं, डेल एल बाय एल ला इलास्टिसिटी मध्ये काय म्हणत होतो, चेंज इन लेंथ अपॉन लेंथ ला काय म्हणत होतो, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. तर इथं लॉन्जिट्युडनल स्ट्रेन ऐवजी ह्याला थर्मल स्ट्रेन म्हणायचं. काय म्हणायचं, थर्मल स्ट्रेन. का म्हणायचं थर्मल स्ट्रेन, कारण ही जी लेंथ इन्क्रीज झाली आहे कुणामुळे इन्क्रीज झाली आहे, टेम्परेचर. टेम्परेचर मुळे हा काय झाला, थर्मल स्ट्रेन. गॉट इट. मग या थर्मल स्ट्रेनला डेल एल बाय एल ला कसं लिहिता येतं बघा बरे. डेल एल बाय एल इज इक्वल्स टू काय झालं, अल्फा इंटू डेल टी. अरे हा आहे ना, म्हणजे डेल एल बाय एल चा काय फॉर्म्युला झाला, अल्फा इंटू डेल टी. समजा मी दोन्ही साइडला 100 न मल्टिप्लाय केलं, दोन्ही साइडला कशाने मल्टिप्लाय केलं, 100. मग नीट बघा बरं, चेंज अपॉन ओरिजिनल इंटू 100 म्हणजे काय झालं, पर्सेंटेज चेंज. मला असं लिहिता येईल, मला पर्सेंटेज चेंज इन लेंथ इज इक्वल्स टू अल्फा इंटू डेल टी इंटू 100%. म्हणजे पर्सेंटेज चेंज इन लेंथ काय असतं, अल्फा इंटू डेल टी इंटू 100. गॉट इट. मग आता बघा ह्याच्यामध्ये डेल एल, व्हॉट शुड बी डेल एल, डेल एल इज इक्वल्स टू काय आलं, एल इंटू अल्फा डेल टी. दिस इज ऑल्सो युजफुल फॉर्म्युला टू सॉल्व द प्रॉब्लेम. हा फॉर्म्युला आणखी कुणासाठी यूज करायचा, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. मग मला सांगा डेल एल ला मला काय लिहिता येईल, एल डॅश मायनस एल. कॅन आय राईट लाईक दिस वे. अरे हा आहे ना, एल डॅश मायनस एल. सो एल डॅश मायनस एल शुड बी इक्वल्स टू एल अल्फा डेल टी. सो एल डॅश इज इक्वल्स टू मायनस एल इकडे जाऊन प्लस एल अल्फा डेल टी. सो एल डॅश इज इक्वल्स टू एल ला कॉमन घेतलं आतमध्ये 1 प्लस अल्फा डेल टी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर एल डॅश. और एल डॅश लाच कोणती लेंथ म्हणता येतं, फायनल लेंथ. गॉट इट. अरे हा आहे ना. आता एक मी करून देणार, कुठलं, लिनियर एक्सपान्शन. एरियल आणि क्युबिकल तुम्ही करायचं. आधी नीट बघा, परत एकदा समजून सांगतो. आता मला सांगा लिनियर एक्सपान्शन, लिनियर एक्सपान्शन 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल की 3 डायमेन्शनल. एकाच लाईन मध्ये एक्सपान्शन आहे म्हणून इथेच ब्रॅकेट मध्ये लिहून टाकतो 1 डायमेन्शनल. आता नीट बघा डायग्राम. आधी काय केली मी, एक रॉड घेतला ज्या की रॉडची लेंथ एल आहे. गॉट इट. ह्या रॉडचं टेम्परेचर इन्क्रीज्ड बाय काय केलं, डेल टी. टेम्परेचर वाढवल्यामुळे लेंथ पण वाढली, लेंथ पण वाढली म्हणजे डॉट 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 डॉट.
लक्षात. पण लेंथ वाढल्यानंतर फायनल लेंथ काय झाली एल डॅश. एल डॅश शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे एल प्लस डेल एल. लक्षात. मग आता ह्याचा जो काय कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असतो अल्फा. अल्फा म्हणजे काय कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. वाटलंच तर लिहितो कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. हा जो कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन असतो अल्फा हा असतो थर्मल स्ट्रेन अपॉन चेंज इन टेम्परेचर. ओके. किंवा चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ होल अपॉन चेंज इन टेम्परेचर. मग डेल एल बाय एल काय आलं हे डेल टी या साईडला आलं. सो अल्फा इंटू डेल टी. मग मी काय केलं असंच दोन्ही साईडला 100 न मल्टिप्लाय केलं. हे जेवढे मी ब्लॉक केलेले फॉर्म्युले आहेत एवढ्यावर क्वेश्चन विचारतात म्हणून ब्लॉक केले मी. डेल एल बाय एल चा फॉर्म्युला अल्फा डेल टी. पण डेल एल बाय एल ला दोन्ही साईडनं मल्टिप्लाय केलं एलएचएस आरएचएस. मला माहित आहे चेंज अपॉन ओरिजिनल ला जर 100 न मल्टिप्लाय केलं तर ते कशात कन्वर्ट होतं पर्सेंटेज चेंज. मग पर्सेंटेज चेंज इन लेंथ इक्वल्स टू अल्फा डेल टी इंटू 100 हे काय होईल पर्सेंटेज चेंज. मग यू नो दॅट डेल एल अपॉनचं एल या साईडला गेलं. सो डेल एल इक्वल्स टू एल अल्फा डेल टी. डेल एल ला काय लिहिता येईल रे मला एल डॅश मायनस एल. चेंज इन लेंथ फायनल लेंथ काय आहे एल डॅश. ओरिजिनल लेंथ काय आहे एल. सो एल डॅश मायनस एल इक्वल्स टू एल अल्फा डेल टी. मायनस एल तिकडे गेलं. मायनस एल तिकडे गेलं तर काय झालं प्लस एल. सो एल डॅश इज इक्वल्स टू एल प्लस एल अल्फा डेल टी. सो एल डॅश इक्वल्स टू काय आलं एल कॉमन घेतलं इंटू 1 प्लस अल्फा डेल टी. दिस इज द फायनल लेंथ. गॉट इट. सो राइट डाउन दिस वन. तिथं कोइफिशियंट अल्फा एक लिहा आणि एल डॅश एक लिहा. एल डॅश म्हणजे फायनल लेंथ. झालं हो द्या सावकाश हो द्या. लिनियर एक्सपान्शनच्या ब्रॅकेट मध्ये लिहा 1 डायमेन्शनल 1D. झालं. आता पुढचं तुम्ही झप 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 करायचं सगळं. थांबा आधी होऊ द्या सगळ्यांचं. झालं. झालं का लिहा सेकंड. सेकंड कोणतं एक्सपान्शन असेल एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शन ब्रॅकेट मध्ये लिहा 2D. 2D 2D. चला आता आता एल डॅश जसं तिथं फायनल लेंथ होती तिथं एरिया काय पकडूत ए डॅश. लिहा मग ए डॅश फायनल एरिया. ए डॅश फायनल एरिया. आता इथं कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा होता. एरियल एक्सपान्शनचा काय असेल बीटा. लिहा बीटा. एरो करून लिहा कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. बीटा कोइफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन. चला आता बीटाचा फॉर्म्युला काय असेल चेंज इन एरिया अपॉन ओरिजिनल एरिया अपॉन डेल टी. तोच असेल का बीटाचा फॉर्म्युला. बीटा इज इक्वल्स टू चेंज इन एरिया अपॉन ओरिजिनल एरिया अपॉन डेल टी. चला आता बनवा त्याचं पण सगळं. डेल ए बाय ए इज इक्वल्स टू बीटा इंटू डेल टी. ब्लॉक करा. दोन्ही साईडला 100 न मल्टिप्लाय केलं. दोन्ही साईडला 100 न मल्टिप्लाय केलं तर कशामध्ये चेंज होईल पर्सेंटेज चेंज.
पर्सेंटेज चेंज इन एरिया इज इक्वल्स टू बीटा इंटू डेल टी इंटू 100%. पुढं मग आता ह्याच्यावरनं डेल ए बाय ए, डेल ए इज इक्वल्स टू काय होईल, ए इंटू बीटा डेल टी. डेल ए म्हणजेच ए डॅश मायनस ए इज इक्वल्स टू ए बीटा डेल टी. सो ए डॅश इक्वल्स टू मायनस ए इकडे गेलं, ए प्लस ए बीटा डेल टी. ए कॉमन आलं आतमध्ये, 1 प्लस बीटा डेल टी. आलं ए डॅश, आलं का, हेच आलं का, हो की नाही. कोणतं एक्सपान्शन झालं हे, एरियल. आता तिसरं कोणतं असेल, व्हॉल्यूम एक्सपान्शन. ते किती असेल, किती डायमेन्शनल असेल, 3 डायमेन्शनल. लिहा मग तिसरं एक्सपान्शन व्हॉल्यूम एक्सपान्शन. व्ही डॅश लिहा फायनल व्हॉल्यूम. तेच सेंटेन्स, व्ही डॅश फायनल व्हॉल्यूम. आता इथं कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन कोण असतो, गॅमा. लिहून टाका गॅमा, लिहून टाका गॅमा. काय असेल रे गॅमाचा फॉर्म्युला, गॅमाचा फॉर्म्युला काय असेल, गॅमाचा फॉर्म्युला चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम अपॉन डेल टी. हाच असेल का. गॅमा म्हणजे कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. पण डेल व्ही बाय व्ही इज इक्वल्स टू काय आलं, गॅमा डेल टी. दोन्ही साइडला 100 न मल्टिप्लाय करा. 100 न मल्टिप्लाय केलं तर कशात चेंज होईल, पर्सेंटेज चेंज. चेंज इन व्हॉल्यूम इक्वल्स टू गॅमा डेल टी इंटू 100%. डेल व्ही काय आलं मग, डेल व्ही इक्वल्स टू व्ही इंटू गॅमा डेल टी. डेल व्ही व्ही डॅश मायनस व्ही इक्वल्स टू व्ही इंटू गॅमा डेल टी. सो व्ही डॅश मायनस व्ही तिकडे जाऊन प्लस व्ही प्लस व्ही गॅमा डेल टी. सो व्ही डॅश इक्वल्स टू व्ही कॉमन आलं आतमध्ये, 1 प्लस गॅमा डेल टी. दिस इज द व्ही डॅश. आलं व्ही डॅश, काय आलं व्ही डॅश, व्ही इंटू 1 प्लस गॅमा डेल टी. काय हे उगाच साधे 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 फॉर्म्युले आहेत. ओके, उद्या येताना हे फॉर्म्युले व्यवस्थित पाहून या. उद्या याचे ऍप्लिकेशन्स आणि प्रॉब्लेम्स. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू.